टिळक चौक परिसरातील श्री वीरभद्र मंदिराची यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। वीरभद्र हे शंकराच्या जटेतून उत्पन्न झालेले अवतार होत। अनेक भक्तांचं कुलदैवत वीरभद्र आहे। दरवर्षी अक्षय तृतीयेच्या प्रथम मंगळवारी ही यात्रा साजरी केली जाते। यात्रेच्या वेळी रथोत्सव आणि संबळच्या तालावर वीरभद्र नृत्य केलं जातं। शस्त्र देखील हाताला टोचलं जातं। काही भक्तांच्या इच्छेनुसार पुरवंतांच्या हस्ते त्यांच्या हाताला शस्त्र टोचलं जातं। मंदिरात अक्षता सोहळा विधी आणि महाआरती केली जाते। या यात्रेप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन प्रकाश वाले, माजी नगरसेवक अमर पुदाले, महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबर्जे, गुड्डापूर धानम्मा देवस्थानचे ट्रस्टी अध्यक्ष सिद्धय्या स्वामी मुनाळे, मंदिराचे पुजारी पवन कंठीकर, कंठीकर परिवार, प्रदीप हिरेमठ, वीरभद्र पुरवंत संघ, पुरोहित वेदमूर्ती सिद्धू स्वामी, मनोहर पत्री स्वामी, सिद्धेश कंठीकर आदी मान्यवर उपस्थित होते। सनातन भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानातून मानवीय मूल्य जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक भक्ताला, प्रत्येक माणसाला धर्माचरणाची नितांत गरज आहे। धर्मो रक्षति रक्षिताः, म्हणून धर्माचं आपण रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतंय ही सांगणारी आपली भारतीय संस्कृती आहे। त्या परंपरेनुसारच ही यात्रा मोठ्या दिव्यतेनं, भव्यतेनं, अत्यंत भक्तिमय आनंदानं संभाळ पुरवंत सैन्य वाद्य वाजन त्रिसैन्य येथे पार पाडलेला आहे। सर्व भक्तगण समुदाय येथे उपस्थित झालेला आहे। सुंदर असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहानं, उल्हासानं, संतोष आणि समाधानानं हे कार्यक्रम झालेला आहे।